अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. हा अनुभव आहे स्वाती जकाते देशमुख वर्धा. जो येथे धरील अविश्वास तो बुडेल निसंशय. जय गजानन. साधारणपणे प्रत्येक मुलामुलींचं आपल्या भावी आयुष्याविषयी सुखी संसाराविषयी एक स्वप्न असतं. तसं ते माझंही होतं. मी एका संस्कारशील कुटुंबात लहानाची मोठी झाली. माझे वडील एक श्रद्धाळू आणि सात्विक वृत्तीचा माणूस. गजानन महाराजांच्यावर श्रद्धा, गजानन विजय ग्रंथांचे नियमित वाचन आणि नेमाने महाराजांचे दर्शन हे सर्व लहानपणापासून पाहत असल्यामुळे साहजिकच गजानन महाराजच माझं दैवत. दिनांक 16 नोव्हेंबर 1993 रोजी वयाच्या 24व्या वर्षी माझे लग्न रीतसर ठरलं आणि झालंही. मी देशमुखांच्या घरची सून झाले. लग्न काय झालं, वास्तविक सुरू झाला माझ्या आयुष्यातील अत्यंत खडतर काळ. लहानपणापासून लाडात वाढलेली मी आणि अचानक सगळं काही बदललं. मिस्टरांची वागणूक काही चमत्कारिक आणि गूढ वाटत होती, पण वाटलं असतो एखाद्याचा स्वभाव, होईल पुढे सर्व ठीक. नोव्हेंबर महिन्यात लग्न म्हणजे पहिला सण संक्रांतीचा. आई वडील घरी रीतसर आमंत्रण द्यायला आले. मिस्टरांनी आमंत्रण स्वीकारलं. मी आईबरोबर घरी गेले. दुसऱ्या दिवशी घरी आईने सर्व तयारी केली. पानं मांडली, रांगोळ्या घातल्या आणि वाट पाहता पाहता आता येतील नंतर येतील करत संध्याकाळ झाली. कुणी फिरकलं नाही. काय झालं असेल कळायला काहीच मार्ग नाही. तेव्हा आतासारखी फोनची सोय नव्हती. तर्कवितर्क झाले. संध्याकाळी वडिलांनी मला घरी सोडवलं. मिस्टरांनी अगदी तुटकपणे वडिलांना बाहेरच्या बाहेर या तुम्ही म्हणून निरोप दिला आणि धाडकन दरवाजा बंद झाला आणि सुरू झाली माझी नजरकैद. थोडा वेळ अस्वस्थ शांततेत गेल्यावर मी सासूबाईंना विचारलं, सासरे तर नव्हतेच, सगळं राज्य मिस्टरांचं होतं. हे काय तुम्ही आल्याच नाही कुणी? मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर मात्र दिलं मिस्टरांनी. हो नाही आलो. मला नाही आवडत तुझा तो देवधर्माचं करणारा बाप. त्यावर मी म्हटलं, अहो असं का म्हणता? काल तर तुम्ही आमंत्रण घेतलं. त्या सरशी जास्त बोलायचं कारण नाही असं म्हणून खाडकन माझ्या गालावर थप्पड बसली आणि वरून जोरात एक धक्का. मी पलंगावर कोसळले आणि जोरात कळवळे, आई गं, गजानन महाराज वाचवा मला. गजानन महाराजांचं नाव जसं कानावर गेलं तसा कमरेचा पट्टा काढून सपकन माझ्या डाव्या मांडीपासून गुडघ्यापर्यंत भागावर मारला आणि जोरात उच्चारलेले वाक्य माझ्या कानावर आदळले, खबरदार जर त्या नंग्या पीराचं नाव घेतलं तर. अंगावर कपडा नाही आणि म्हणे महाराज. यापुढे ते गजानन महाराज वगैरे प्रकरण बंद. मला विचारल्याशिवाय बाहेर जायचं नाही आणि महाराजांच्या मंदिरात तर नाहीच नाही. त्यानंतर सुरू झाला भीषण अत्याचार. हातात एक पैसा मिळणार नाही. बाहेर जाताना मिस्टरांच्या बरोबर बाहेर जायचं. मानसिक आणि शारीरिक छळ, काळ नाही, वेळ नाही, दारू प्यायची आणि वाटेल तसा अत्याचार. आईला देखील गुंडाळून ठेवलं. एखाद्या आईच्या तोंडून मुलासाठी वाक्य निघावं की हा मरेल तेव्हाच मला वाटतं मला शांती मिळेल, यापेक्षा दुर्दैव ते कोणतं. कुठे पळून जाण्याची सोय तर नव्हतीच, पण वरून होत असलेल्या अत्याचाराचा परिणाम शरीरावर व्हायचा तो होणारच. मला 12 ऑगस्ट 1994 पहिली मुलगी स्वप्ना झाली आणि 14 मे 98 दुसरी मुलगी स्वागता झाली आणि काही अन्य करण्याच्या विचारांना स्वल्पविराम मिळाला. हाती शिल्लक राहिला एकच मार्ग, गजानन महाराजांची निर्गुण सेवा, भक्ती.
कारण फोटो नव्हताच. डोळ्यासमोर सगून रूप आणायचं आणि आतल्या आत रडत महाराजांना म्हणायचं, महाराज, जानकीराम सोनार तुम्हाला वाटेल तसं बोलला, त्याची तुम्ही नोंद घेतली ना? नारायण असं रामाजीला तुम्ही शिक्षा केली ना? मग का परीक्षा पाहता? मला कुठेतरी संकेत मिळायचा की हे भोगल्याशिवाय सुटका नाही. योग्य वेळ येईल, पण काही काळ सहन करावाच लागेल. मग मी म्हणायची, माझे भोग मी समजू शकते, पण तुम्हाला दिलेल्या शिव्या, तुमच्यासाठी वापरलेले अपशब्द ऐकण्याची मला शिक्षा का? मग एक मन म्हणायचं, थांब, थोडं थांब. पापाचा घडा भरायचा असेल आणि मग शरीर आणि मन अत्याचार सहन करण्यासाठी उसण बांधून तयार व्हायचं. वास्तविक घराच्या मागेच त्रिमूर्तीनगर भगवती लॉनसमोर गजानन महाराजांचं मंदिर होतं. इतकं जवळ की आरती घंटा स्पष्ट ऐकू यायची. पण महाराजांनी मला जवळ करण्याची योग्य वेळ येत नव्हती. काळ हळूहळू समोर सरकत होता. मोठी मुलगी शाळेत जाऊ लागली होती. तिला समज येत होती. अत्याचारातून जन्माला आलेला जीव अत्याचाराच्या विरुद्ध उभे राहण्यासाठी माझ्या जीवाला जीव देण्यास सज्ज होत होता. बाप दारूच्या नशेत तर असेल तर मला मुलीला शाळेत सोडवण्यासाठी बाहेर पडता येत होतं. इसवी 2004चा तो काळ होता. फोनची संख्या वाढीस लागली होती. गावातच माझ्या असलेल्या मोठ्या बहिणीशी कधी संपर्क साधण्याची संधीही मिळू लागली होती. माझ्या दोन्हीही बहिणी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं आश्वासन वारंवार देत होत्या. मला आठवतं, 14 फेब्रुवारी 2004चा तो महाराजांचा प्रगट दिन होता. मंदिराच्या कळसाकडे पाहत मी गॅलरीत उभी होते. मनात म्हणत होते, महाराज, तुमचा प्रसाद तर माझ्या नशिबात दिसत नाही, पण मला निदान आशीर्वाद तरी द्या. त्या दिवशी महाराजांच्या मनात काही वेगळीच योजना असावी. मला आतून मिस्टरांनी आवाज दिला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. मला हुकूम करण्यात आला, जा, तुझ्या त्या महाराजांचा प्रसाद घेऊन ये. मी घाईघाईने मंदिरात गेले. दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आले. माझ्या हातातून प्रसाद हिसकावून घेतला आणि त्यांनी एकट्यानेच सर्व प्रसाद खाल्ला. आम्ही पाहतच राहिलो. पुन्हा मला आदेश झाला, जा, पुन्हा प्रसाद घेऊन ये. मी पुन्हा प्रसाद आणण्यासाठी गेले. प्रसाद घेऊन घरी आले तर मिस्टर दारू पीत बसलेले माझ्या हातातून प्रसाद हिसकावून एक घास माझ्या हातात ठेवला आणि पुन्हा सर्व प्रसाद खाऊन वर दारू ढोसून वाटेल तशी बडबड सुरू झाली. मग मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी प्रसाद हातात घेऊन जोरात ओरडले, गजानन महाराजांच्या प्रसादाचा असा अपमान करणारा नवरा मला नको. जो धरील अविश्वास तो बुडेल निसंशय. ज्यांनी महाराजांचा असा अपमान केला त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. त्या संध्याकाळी महाराजांच्या जवळ खूप रडले. म्हटलं, एकतर अनाथालयांचा रस्ता धरते, नाहीतर अंबाझरी तलावात दोन्ही मुलीसह जीव देते. पण नंतर मनात विचार आला, आपलं एक ठीक आहे, पण मुलींचा काय दोष? त्यांना जगण्याची ताकद देणं गरजेचं आहे. मग सासूबाईंना विश्वासात घेतले आणि मोठ्या बहिणीशी संपर्क साधला. बहिणीने सल्ला दिला, अंगावरील कपड्यानिशी तिघीही माझ्याकडे या, बाकी पुढे पाहू. आणि एक दिवस संधी चालून आली. नवरा काही कारणाने घराबाहेर गेला. मी आणि माझ्या मोठ्या मुलींनी घाईघाईने इकडे तिकडे शोध घेऊन घरातून पैसे गोळा केले. मोठ्या मुश्किलीने 40 रुपये चिल्लर जमली. ऑटोनी बहिणीकडे जायला 60 ते 70 रुपये लागणार. बहिणीकडे जाऊन पैसे देणे शक्य होते, पण मला शक्यतो गेल्या तिथे हात पसरणे प्रशस्त वाटत नव्हते.
आम्ही तिघी घाईघाईने खाली उतरलो. मंदिरासमोर आलो. महाराजांना म्हटलं, तुम्ही जाणता 40 रुपयेच मिळाले आहेत. आता मी निघते. आमचं सर्व आता तुमच्याच हाती आहे. मुली म्हणाल्या, आई वेळ करू नकोस. बाबा आले तर आपण पुन्हा अडकू. तोच समोरून एक ऑटो आला. त्याला रामनगरचा पत्ता सांगितला. विचारलं, किती रुपये घेणार? तो म्हणाला, फार जास्त नाही, 40 रुपये देऊन टाका. जय गजानन महाराज म्हणून आम्ही आत बसलो आणि माझा प्रवास सुरू झाला. नवऱ्याच्या विरुद्ध दिशेने. महाराजांच्या आशीर्वादाने माझा प्रवास आणि महाराजांचा रोष पत्करून त्याचा प्रवास. त्या घरात महाराजांना रोज शिव्या दिल्या जात, पण मी रोज रात्री त्याबद्दल त्याची माफी मागायची. मी घर सोडले आणि घराचे वासे फिरले. काही महिन्यांनी बाजूच्या लोकांच्याकडून कळलं. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. फ्लॅटमधील लोकांशी भांडणं झाली. त्यांनी पोलिसांना तक्रार केली. पोलीस पकडायला आले तेव्हा भ्रमिष्ट अवस्थेत अंगावरील कपडे त्यांनी काढून टाकले होते. एकाने त्याच्या अंगावर लुंगी फेकली, तीही नाकारली. त्याच अवस्थेत पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे त्याला पोलिसांनी बेदम चोप दिला. अंगावर कपडा नसूनही माझ्या महाराजांना महाराज का म्हणता? याचं उत्तर मला देता येणार नाही, पण गुरमीत येऊन स्वतःला राजा समजवणाऱ्याला वेळ येताच महाराजांनी पार नग्न करून सोडलं आणि इतकी वर्ष माझ्या अंगावर ओढलेल्या फटक्यांचा हिशोब पोलिसांच्याकडून पूर्ण केला. पुढे त्याच भ्रमिष्ट अवस्थेत कधी तो लोकांना दिसला, पण पुढे दिसेनासा झाला आणि सरकारी नियमानुसार योग्य काळामध्ये गेल्यावर त्याला मृत घोषित केलं गेलं. आता या गोष्टीला खूप वर्ष झाली. महाराज माझ्याकडून यथाशक्ती त्यांची भक्ती करून घेत आहेत. माझी मोठी मुलगी CA होऊ घातली आहे. लहान मुलगी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण करत आहे. प्रत्येकच जीवन एक स्वतंत्र कादंबरीचा विषय असतो. तसंच माझंही जीवन आहे. आज संधी मिळाली म्हणून एक छोटा भाग तुमच्यापुढे उलगडून दाखवला. काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा आणि महाराजांच्या चरणी दृढ विश्वास असू द्या. महाराज सर्व चांगलंच करतील. श्री गजानन, जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कळवा. तुमचे काही अनुभव असतील तर आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. श्री गजानन, जय गजानन.